हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि आता एका भगिनीच्या हातात राज्य दिलं। त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅजेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। इतर जातीला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळत असेल तर बंजारा समाजालाही एसटीतून आरक्षण द्यावं। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंची मागणी। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। नवी मुंबईतील ट्रक क्लीनर अपहरण केल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या घरी पोलिसांची कारवाई। पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। केअरटेकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। सिमेंट मिक्सरच्या खेडकरच्या कारला धक्का लागला होता। सांगलीच्या कवठे महाकाळ येथे घडली स्पेशल 26 सारखी घटना। आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी दरोडा। 2 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात पावसाचा हाहाकार। शहरातील हनुमानबाग परिसरात पूरस्थिती। शेतकऱ्याचं पशुधन वाहून गेलं। वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर स्थगिती। वक्फ बोर्डाचा सीईओ मुस्लिम समाजाचा असायला हवा। जास्तीत जास्त 3 सदस्यच गैरमुस्लिम असावेत। वक्फ कायद्यावरील सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय।